निराश नाराज होऊन सगळे काही निघून गेले। आता कामदेवांच्या लक्षात आलं या नारदांसमोर आपलं काही चालू शकत नाहीये, आपल्याकडनं नारदांचं तप भंग होऊ शकत नाही। कामदेव आले तसे परत फिरले। आता कामदेव देवराज इंद्राकडे येऊन पोहोचले आणि हात जोडून कामदेव म्हणतात, राजन क्षमा करा मला, मी तुम्ही टाकलेली जबाबदारी ती पूर्ण करू शकलो नाही, आज्ञेचं पालन मला करता आलं नाही, मी असमर्थ ठरेलो, अपयशी ठरेलो, क्षमा करा, तुम्ही काहीतरी दुसरा उपाय निवडा। इंद्रानं निराश व्हावं। आता कामदेव जिथे असमर्थ ठरले तिथे आपण कोणता उपाय निवडणार, तिथे आपण काय करणार? इंद्रानं विचार चालू केला आणि अचानकपणे इंद्राला उपाय सुचला। कोणता उपाय? इंद्राला माहिती होतं 3 गोष्टी माणसासाठी घातक आहेत। कोणकोणत्या? पहिली आहे स्तुती, दुसरी आहे फुलांचा हार आणि तिसरी आहे नमस्कार। स्तुती, फुलांचा हार आणि नमस्कार या 3 गोष्टी माणसासाठी घातक आहेत आणि याच 3 गोष्टींचा वापर इंद्रानं करायचा ठरवला। आम्हाला ऐकायचंय, पण तत्पूर्वी आम्ही एकदा भजन करूयात। तेरा पल पल बीता शाय मुख से जपले नमः शिवाय, तेरा पल पल बीता शाय मुख से जपले नमः शिवाय, तेरा पल पल बीता शाय मुख से जपले नमः शिवाय, तेरा पल पल बीता शाय मुख से जपले नमः शिवाय, पल पल बीता शाय मुख से जपले नमः शिवाय, तेरा पल पल बीता शाय मुख से जपले नमः शिवाय, तेरा पल पल बीता शाय मुख से जपले जय हो, तेरा पल पल बीता शाय मुख से जय भोलेनाथ। एक ताड़ी जय हो। शिव
टाळी वाजवायची. बोला उमापती महादेव की जय. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. इंद्रानं 3 गोष्टींचा वापर करून आता नारदांना भुलवण्याचा प्रयत्न केलाय. कोणत्या 3 गोष्टी? एक आहे स्तुती, दुसरी आहे नमस्कार आणि तिसरी फुलांचा हार. एखाद्यानं आमची स्तुती करू द्या, आम्हाला अहंकाराची निर्मिती होते. एखाद्यानं आमच्या गळ्यात पुष्पहार टाकू द्या, तरी सुद्धा अहंकाराची, गर्वाची निर्मिती होऊ शकते. एखाद्यानं आम्हाला हात जोडून नमस्कार करू द्या, तरीही कदाचित आम्हाला वाटू शकतं आमच्यासारखा दुसरा कोणी नाही. अहंकाराची निर्मिती होऊ शकते. इंद्रानं, आणि खरं पाहिलं तर या 3ही गोष्टी आमच्यासाठी घातक आहेत. या 3पासून आम्ही सावध राहिलं पाहिजे. या 3च्या माध्यमातून अहंकार निर्माण होऊ शकतो आणि अहंकार आला की आमचा नाश ठरलेला. पहा, इंद्रानं स्तुती, फुलांचा हार आणि नमस्कार 3चा उपयोग केलाय, वापर केलाय. कसा? इंद्रानं हातामध्ये पुष्पहार घेतला, फुलांचा हार घेतला आणि इंद्र हिमालय पर्वतावरती आला. ज्या ठिकाणी नारदजी तप करत आहेत तिथे येऊन पोहोचला देवराज इंद्र. तो पुष्पहार, फुलांचा हार नारदांच्या गळ्यात टाकला आणि हात जोडले गेले. हात जोडले आणि तोंडानं आता स्तुती चालू झाली. तोंडानं स्तुती केली, फुलांचा हारही गळ्यात टाकला आणि दोन्ही हात जोडून स्तुती करतोय देवराज इंद्र. नारदजी, तुमच्यासारखा महान श्रेष्ठ भगवत भक्त त्रैलोक्यात नाही. तुम्ही सर्वात श्रेष्ठ आहात, तुम्ही महान आहात. तुमच्यासारखा श्रेष्ठ दुसरा कोणी नाही. नारदजी, किती श्रेष्ठ तुम्ही, किती श्रेष्ठ. ज्या ब्रह्मदेवांचं कामदेवासमोर काहीच चाललं नाही,
त्या कामदेवाला तुम्ही परत पाठवलं. अनेको देवादिक नव्हे नव्हे भल्या भल्यांना कामदेवानं भुलवलं आणि त्या कामदेवाला तुम्ही परत पाठवलं. तुम्ही श्रेष्ठ आहात खरंच. माझं तुम्हाला वंदन आहे, माझा तुम्हाला नमस्कार आहे, तुमच्या या भक्तीला माझं वंदन आहे. नारदांची स्तुती केली, इंद्र स्तुती करत होता, पण ही स्तुती फक्त वरवरची होती, वरवरची स्तुती होती. नारदजी त्या स्तुतीला भुलले गेले आणि नारदांना वाटलं, रे खरंच मी कामदेवावरती विजय प्राप्त केलाय, खरंच मी त्रैलोक्यातील सर्वश्रेष्ठ भगवत भक्त आहे. भक्तानं सुद्धा भक्ती करावी, पण भक्तीचा अहंकार मनात कधी येऊ द्यायचा नाही. आम्ही कथेला येऊन बसावं, पण कधी आम्हाला वाटता कामा नये काय की आम्ही रोज जातो, रोज कथा ऐकतो, रोज आम्ही कथा किंवा रोज नित्य आम्ही भजन करतो, जे आम्ही परमार्थिक कृती क्रिया करतो. परमार्थाचा आम्हाला अहंकार होता कामा नये. आम्हाला अनेको ठिकाणी असे अनेको जण वारंवार भेटतात, आम्हाला नित्य सांगणारे भेटतात, ताई आम्ही असं करतो, आम्ही रोज काकडा करतो, आम्ही रोज कथा ऐकतो, जवळपास कथा असेल आम्ही सोडत नाही, आम्ही हे करतो, आम्ही ते करतो. सांगावं, पण आम्ही जे सेवा करतोय किंवा आमचा परमार्थ आम्ही थोडक्यात समोरच्याकडनं आमचं कौतुक व्हावं, स्तुती व्हावी, यासाठी तरी जगात आमची वावा व्हावी, याच्यासाठी तरी आम्ही चांगलं केलेलं, आम्ही परमार्थ केलेला जगासमोर मांडू नये. आम्ही केलेल्या चांगल्या कार्याची किंवा भक्तीची दखल तो भगवंत घेत असतो. परमार्थात जर आम्ही आमची स्तुती जगासमोर करू लागलो, स्वतःची स्तुती स्वतः करू लागलो, तर ते कुठेतरी आमच्यासाठी घातक आहे. आम्ही जर एखादी सेवा करतोय, आम्ही जर दानधर्म करतोय, आम्ही जगासमोर आरडून ओरडून कधी सांगू नये, आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, आम्ही असं केलं, आम्ही एवढ्या कथा ऐकल्या, आम्ही एवढी भजनं केली, आम्ही एवढे कीर्तन श्रवण केले, असं कधी सांगू नये. नारदजी इंद्राच्या बोलण्याला भुलले आणि नारदजी आता मात्र स्वतःची स्तुती स्वतः करू लागले. नारदजी म्हणतायत, खरंच मी श्रेष्ठ आहे, मी महान आहे, माझ्यासारखा भगवत भक्त त्रैलोक्यात नाही. कोण म्हणतंय? स्वतः नारदजी स्वतःची स्तुती करतात, माझ्यासारखा श्रेष्ठ भक्त नाही म्हटले. बरं, फक्त इंद्रासमोर मांडतात नवल नाही, मृत्यू लोकात आले, तुमच्या आमच्यासारखे सामान्य व्यक्ती दिसले, त्यांनाही सांगायचे, झाडं वेली पशु पक्षी त्यांना सुद्धा सांगत सुटले नारदजी. बरं, इथपर्यंत नाही, नारदजी आता ब्रह्मदेवांकडे निघाले. कशासाठी? नारदांच्या मनात अहंकार होता आणि अहंकार माणसाला कुठपर्यंत काय करायला लागेल सांगताच येत नाही. नारदजी ब्रह्मदेवांकडे निघाले. कोणत्या भावनेनं? अरे आता जातो आणि ब्रह्मदेवाला सुद्धा त्याची जागा दाखवून देतो. ब्रह्मदेवाला सांगायचं होतं, ब्रह्माजी जे तुम्हाला जमलं नाही ना ते मी केलं. काय? ब्रह्माजी कामदेवासमोर तुमचं काही चाललं नाही, पण त्याच कामदेवाला मी पराजित केलं, हे सांगायला निघाले नारदजी ब्रह्मदेवांकडे. ब्रह्मदेवांकडे नारदजी निघाले. ब्रह्मदेवाला समोर आले, सांगू लागले. नारदजी म्हणतायत, प्रभू मी एक आनंदाची बातमी घेऊन तुमच्यापर्यंत आलोय, तुम्हीही आनंदित व्हाल, हर्षित व्हाल. ब्रह्माजी म्हटले, सांगा नारदजी, खूप दिवसात आलाय, सांगा काय आनंदाची बातमी आहे. नारदजी म्हटले, प्रभू जे तुम्हाला जमलं नाही ते मी केलं, मी कामदेवावरती विजय मिळवला. ब्रह्माजी विचारे शांत बसले, निराश झाले. नारदजी कुठेतरी ब्रह्मदेवांचा खालीपणा करत आहेत, दाखवून देत आहेत की मी किती श्रेष्ठ आहे. ब्रह्माजी नाराज झाले, निराश झाले. ऐकून घेतलं, नारदजी सांगतच होते, कामदेवाला मी परत पाठवलं, मी श्रेष्ठ, मी महान आहे, माझ्या एवढा एकनिष्ठ भक्त त्रैलोक्यात नाही. ब्रह्माजी म्हटले, खरं आहे नारदजी तुमचं, तुम्हीच श्रेष्ठ,
तुम्हीच महान. वेळ प्रसंगी कधीतरी पात्रता नसताना सुद्धा आम्हाला एखाद्याची वाह करावी लागते नाईलाजानं. आणि अशा गोष्टी आमच्या जीवनात तर बऱ्याचदा येतात. पात्रता नसतानाही एखाद्याची वाह करावी लागते नाईलाजानं. तिथे ब्रह्माजीचं तेच होऊ लागलं. नारदजी तुम्हीच श्रेष्ठ, तुम्हीच महान, तुम्हीच सर्वश्रेष्ठ भक्त. नारदजी आता ब्रह्माजींकडनं सत्य लोकातनं आता कैलासाच्या दिशेनं निघाले. कैलासाच्या दिशेनं निघाले, कैलासाच्या मार्गाने निघाले. कैलासामध्ये आले सुद्धा. कैलास पर्वतावरती येऊन पोहोचले. भगवान भोले बाबा समोर आहेत. भोले बाबांना समोर नारदजी सांगतायत, प्रभू ऐका, मी किती मोठी कामगिरी, एक आनंदाची बातमी. अगदी कामदेवाला पराजित कसं केलं, काय काय घडलं, मी किती श्रेष्ठ आहे हे सांगायला तुमच्या समोर आलोय. नारदजी म्हणतायत, प्रभू ऐका, मी एकनिष्ठ, मी सर्वश्रेष्ठ, मी महान भक्त ठरलोय. कसा, का, तर मी कामदेवाला पराजित केलं. कामदेवाला मी परत पाठवलं. भगवान शिवजी एका क्षणात ओळखतात. नारदांना अहंकार झाला. नारदजींचा हा भ्रम बोलतोय. नारदजी बोलत नाही, त्यांचा अहंकार बोलतोय, त्यांच्यातला मीपणा हा बोलतोय. नारदजींचं बोलणं प्रभूंनी ऐकलं आणि शिवजी म्हणतात, नारदजी ऐका, हे तुम्ही मला सांगितलं, पण हे तुम्ही जाऊन विष्णूंना सांगू नका. काय म्हटले, मला सांगितलं तर सांगितलं, पण विष्णूंना मात्र जाऊन सांगू नका. का, तर शिवजींना वाटलं नारदजी विष्णूंचे भक्त आहेत आणि आपल्या भक्ताला अहंकार झालाय. हे विष्णूंनी पाहिलं तर त्यांना वाईट वाटेल, नाराज होतील. भगवान विष्णू निराश होतील.
समान मेरू तो समान हार देवा पहा. तिळभर जरी अहंकार जीवाला झाला तर त्याचा भार भक्ताला, अहंकार झालेला त्याचा भार भगवंताला होतोय. भगवंताला अहंकार अभिमान जमत नाही. भगवान परमात्मा भगवंत पहा, भगवान भोलेनाथ लक्षात आलं. नारदांना अहंकार झालाय. नारदजी अहंकारानं बोलतायत. शिवजी सांगतात माझ्या विष्णूंना आवडणार नाही, वाईट वाटेल, म्हणून नारदजींना म्हटले नारदजी तुम्ही जे काही मला सांगितलंय हे भगवान विष्णूंना जाऊन सांगू नका. पण नारदजीनं उलटा विचार केला. अहंकारी व्यक्ती कधी काय विचार करेल सांगता येत नाही. नारदजी मनोमन विचार करतात, अरे रे रे, शिवजीच माझ्यावरती जळायला लागले. शिवजींना माझा हा चांगुलपणा सहन होत नाही. शिवजी माझ्यावरती जळतायत. नारदांना वाटायला लागलं आणि मनोमन म्हणतायत आता तर मी मुद्दाम विष्णूंकडे जाणार आणि विष्णूंना जाऊन सांगणार की मी कामदेवावरती विजय मिळवला. पहा, शिवजी प्रत्येक भक्ताचं कल्याणच करतात, हितच करतात. शिवजींकडे कसंही जा, कोणत्याही भावनेनं जा. नारदजी गेले, अहंकारात गेले, पण नारदांना हिताचं सांगितलं. ते नारदांच्या लक्षात आलं नाही. शिवजी भक्तांचं कल्याण करणारे आहेत. भगवान भोलेनाथ भोळी देवता आहे आणि ही भोळी देवता भक्ताचं कसं कल्याण करते आम्हाला प्रत्यक्षात पाहायचंय. पण सर्वांनी एकदा उठून उभं राहा. अगोदर नाचून भजन होईल आहे ना प्रत्येकाच्या लक्षात. कोणीही नुसतं उभं राहायचं नाही, प्रत्येकानं नाचून भजन करायचंय. मागचे पुढचे सगळे गोल राऊंड करायचे, जागोजागी गोल करा. अगोदर तयारीत उभे राहा. आहे का तयारी? माता वर्ग, पुरुष वर्ग सगळ्यांना नियम सारेखा करायची का भजनाला सुरुवात? हो की नाही बोला. नमः शिवाय, नमः शिवाय.
केलं नाही? कशासाठी उठलात तुम्ही? बोला, कशासाठी? भजन करण्यासाठी. करणार का तुम्ही सगळे भजन? मोजकेच काही जण आनंद घेत आहेत. ही कथा प्रत्येकाला आनंद घेण्यासाठी आहे. पटतंय का माझं बोलणं तुम्हाला? काहींनी आनंद घ्यायचा आणि काहींनी इथे येऊन त्या आनंदापासून वंचित राहायचं. हे योग्य आहे का? तुम्हीच सांगा. मग करणार का तुम्ही प्रत्येक जण भजन? पुरुष वर्ग सगळे हा जागोजागी गोल करा. अगोदर गोल करा. जागोजागी सगळ्यांचे गोल झाले पाहिजे.